नमस्कार मंडळी, गौरीज किचन आणि बरंच काही मध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आपण खलबत्ता जो दगडाचा घेतलाय तो कसा धुवायचा, कशा प्रकारे साफ करायचा ते आपण बघूयात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला जो दगडी खलबत्ता असतो तो आपण नवीन असतो आणि तो डायरेक्ट आपण वापरायला घ्यायचा नाही. तर त्यासाठी काय काय कोणत्या कोणत्या स्टेप कराव्या लागतात ते व्यवस्थित बघा. सर्वात पहिले मी खलबत्ता हा जो आहे दगडी जो घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतला पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर हा जो काथ्यासारखा जो आपला ब्रश असतो तारेसारखा, त्याने आपण साबणाचं पाणी घेऊन पण स्वच्छ घासून घ्यायचं आहे पहिले. म्हणजे त्याच्यात जे दगडी खलबत्त्यामध्ये जे काही कस असतात, बारीक बारीक कण असतात, ते सगळे व्यवस्थित होतात आणि एका लेवलला येतो खलबत्ता. म्हणजे अजिबात त्याच्यात गुळगुळीतपणा राहतो, खरखरीतपणा सगळा आपण तासून तो काढून घ्यायचा. पहिलं साबणाने स्वच्छ असा घासून घ्यायचा आणि ब्रश असाच घ्यायचा. म्हणजे आपला जो काथ्या असतो अगदी हाताला लागेल इतका, पण खरखरीत काथ्या नाही, पण नॉर्मल आपला घ्यायचा. मी हा गालाचा काथ्या घेतलेला आहे आणि हा बघा, हे असं खलबत्त्याला पण असं व्यवस्थित पण घासून घेऊया. त्यानंतर पाण्याने आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत. हा बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुतलेला आहे. थोडासा कलर चेंज झालाय हलका. त्यानंतर आता आपण त्यात तांदूळ कुटून घेणार आहोत. मी एक पाव पेला तांदूळ घेतलेत आणि त्यात थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. जेव्हा नवीन खलबत्ता असतो ना, तेव्हा त्यात असं तांदूळ किंवा भाज्यांची जी देठं असतात ती अशी कुटून घ्यायची व्यवस्थित. आणि एकदम कोपरा जो खलबत्त्याचा जो साईडचा कोपरा असतो तिथून पण खलबत्त्याने ठेचून घ्यायचं. म्हणजे चारही बाजूनी खलबत्ता एका लेवलला येतो व्यवस्थित. हे कुटलेले जे तांदूळ आहेत ते आपण असे खरखरीत जे असतात ते म्हणजे पूर्ण घासून घेणार आहोत. बघा, असे सगळ्या बाजूने चोळून घ्यायचे, व्यवस्थित घासून घ्यायचे. आणि खलबत्ता एकदम असा खरखरीत जो होता पहिल्यांदा जेव्हा नवीन आपण घेतलेला तो आणि आता मध्ये खूप फरक जाणवतो मला घासताना. हे बघा, असं एकदम स्मूथ होऊन जातो. चांगल्या सगळ्या बाजूने तो घासून घ्यायचा. पाणी थोडंसं काढून घेतलंय तांदळामधलं आणि आता चांगलं ठेचून चारही बाजूने त्याला तांदळाने त्या घासून घेणार आहे. दगडी खलबत्त्यांना वापरण्याआधी ही सगळ्या स्टेप करणं खूप गरजेचं आहे. शक्यतो दगडी खलबत्ता जो आपण आणतो बाजारातून तो डायरेक्ट न वापरता अशा पद्धतीने केला तर खरंच खूप सुंदर खलबत्ता तयार होतो. कलरही त्याचा खूप चेंज होतो. मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं.
पहिले कसा होता आणि नंतर कसा खलबत्ता झाला. आणि त्यानंतर बघा ही खूप महत्वाची स्टेप आहे. एक छोटासा मी खोबऱ्याचा एक तुकडा घेतलाय, सुकं खोबरं, आणि ते एकदम काळं भाजून घेतलेलं आहे गॅसवर, आणि ते आता आपण कुटणार आहोत. आता ही स्टेप का महत्वाची आहे, कारण जो काळसर जो कलर आलेला असतो आपल्या खोबऱ्याला, भाजलेल्या खोबऱ्याला, तो या पूर्ण खलबत्त्याला असा व्यवस्थित लावायचा, म्हणजे खलबत्त्याचा कलरही तसाच होतो. आणि आपलं जे सुकं खोबरं असतं त्यात तेल सुटतं, आणि चांगलं असं भाजून घेतल्यानंतर त्याला भरपूर तेल सुटतं, आणि ते तेल आपण खलबत्त्याला सगळ्या बाजूने लावणार आहोत. आपण जर आपलं घरातलं साधं तेल जरी लावलं तरी चालण्यासारखं आहे. शेंगदाणा तेल असतं, तेही लावलं आणि ठेवलं तरी चालेल, पण त्याने कलर इतका काळा होत नाही खलबत्त्याचा. म्हणजे खलबत्ता चांगला होतो, पण कलर येण्यासाठी मी ही स्टेप केली आहे, आणि असं खोबरं काळं भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता. पण बघा आता जो कलर आहे, आणि नंतर मी तुम्हाला दाखवेन जो कलर येतो काळसर, खूप सुंदर दिसतो. हे बघा असं चांगलं ठेचून घेते मी, आणि हे सगळं असं म्हणजे आता खलबत्त्याला पूर्ण सगळीकडून मी आता ते पूर्ण हे बघा असं फासून घेणार आहे. तेलही सुटलेलं आहे आणि कलरही काळा झालेला आहे बघा. पूर्वीच्या वेळी हे असे खलबत्ते किंवा पाटा, वरवंटा हे सगळं असं वापरण्यात यायचं, आणि खरं सांगायचं गेलं तर त्यातलं जे जेवण असतं, त्यात जे वाटण आपण काढतो किंवा ठेचा, चटणी जे काही बनवतो ते खूप छान लागतं. म्हणून मी हा बाजारातून आणला. मिक्सर आहेत आपल्याकडे, पण हा असा खलबत्ता, आणि स्पेशली दगडी खलबत्ता खूप असं छान, त्याच्यावर खरंच जेवण बनवून बघा, मस्त लागतं, टेस्टही छान येते. सो मी हा बाजारातून आणला होता, आणि त्यानंतर ह्या सगळ्या स्टेप मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते. तुम्ही पण जर आणलात हा दगडी खलबत्ता तर ह्या सगळ्या स्टेप फॉलो करा. तुमचा खलबत्ता खरंच खूप छान होईल आणि व्यवस्थित दिसेलही, आणि राहील कायमचा एकदम टिकाऊ असा मस्त खलबत्ता तयार होईल. हे बघा असं मी सगळ्या बाजूने असा चोळून घेणार आहे, म्हणजे सगळीकडून त्याला कलरही सेम लागतो आणि तेलही लागतंय. आजची ही माझी तुम्हाला हा वेगळ्या पद्धतीचा व्लॉग कसा वाटला, किंवा हे मी तुमच्याशी आज शेअर केलं ते तुम्हाला कसं वाटलंय ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे असे छान छान सुंदर सुंदर रेसिपीज आणि काही युनिक आयडियाज मी तुमच्याशी शेअर करत जाईन. आणि माझ्या व्हिडिओला भरपूर शेअर करा, लाईक करा. हा बघा खलबत्त्याचा कलर बघा किती सुंदर झालेला आहे. आवडला का व्हिडिओ तर नक्की लाईक करा. आता हा खलबत्ता आपण 24 तास असाच ठेवणार आहोत, आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर मग हे असाच कलर राहतो, अजिबात कलर चेंज होत नाही, आणि खलबत्ताही छान आपला तयार झालेला आहे. आवडला व्हिडिओ असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.